मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या संख्येमध्ये मोठी घट झाल्याची माहिती समोर आली आहे। ई-केवायसी पूर्ण न केल्यामुळे तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत। ई-केवायसी अपडेट करण्यासाठी 31 मार्च पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली होती। मात्र सरकारनं मुदतवाढ नाकारल्यामुळे प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांना योजनेमधून वगळण्यात आलंय। योजनेच्या सुरुवातीला लाभार्थींची संख्या 2,46,00,000 लाख होती, ती आता 1,66,00,000 लाखांवरती आली आहे। दरम्यान ई-केवायसीच्या त्रुटीमुळे काही पुरुषांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं होतं। यापूर्वी ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती। यामध्ये गरजू बहिणी अपात्र ठरणार नसल्याचा विश्वास मेघना बोर्डीकरांनी व्यक्त केला आहे। त्यांनी ई-केवायसी केलेली नाही किंवा ज्या पात्र नाहीत इन्कम टॅक्स भरणाऱ्या किंवा ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे अशा ज्या नियमाच्या मध्ये न बसणाऱ्या त्यामध्ये ई-केवायसी त्यांनी केली नाही, त्यामुळे त्या राहिल्या असतील। हे बघा, आपण मुदतवाढ 5 ते 6 महिने मुदतवाढ दिली होती, म्हणून गरजू सगळ्या महिला ज्या पात्र ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये होत्या त्यांनी त्या योजनेमध्ये त्या मुदतवाढीमध्ये आपलं ई-केवायसी केलेलं आहे। नाही, गरजू अपात्र ठरणार नाहीत, ठरले नसतील। अपात्र लाडक्या बहिणींना देण्यात आलेल्या पैशांवरून सुषमा अंधारेंनी सवाल उपस्थित केलाय, तर रोहिणी खडसेंनी देखील यावरून आरोप केलेत। बघूयात। 288 कोटी रुपये जे दिलेले आहेत ते आदिती तटकरे तुम्ही तुमच्या खिशातनं दिले नाहीत। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खिशातनं हे पैसे दिलेले नाहीत। 288 कोटी रुपये हे महाराष्ट्राच्या खिशातले पैसे गेलेले आहेत, जे तुमच्या चुकीने गेलेले आहेत। या पैशाची भरपाई कोण करणार आहे? त्यातला आता कोण माईचा लाल पुढे येणार आहे? आणि हे पैसे जर आमच्या चुकीने गेले तर या पैशाची भरपाई आम्ही केली पाहिजे हे सांगणार आहे। मोठे मोठे टेंडरचे पैसे निघत आहेत, तुमच्या परदेशवाऱ्या व्यवस्थित चालू आहेत। तुम्ही जर बघितलं तर तुमचे सगळे मोठ्या तुमचे स्वतःच्या ॲडव्हर्टाइजमेंटवरती जो पैसा खर्च होतोय तो तुमचा सर्रासपणे चाललेला आहे। मोठे पान भरून तुम्ही ॲडव्हर्टाईज देतायत, स्वतःची वाहवा करून घेतायत। एवढ्या सगळ्या गोष्टींसाठी सरकारकडे पैसा आहे आणि मग माझ्या लाडक्या बहिणींना जो 1500 रुपयाचा महिना मिळतोय हाच त्यांच्या डोळ्यात का खुपतो आहे? का आता निवडणूक संपल्यानंतर आता या लाडक्या बहिणींची त्यांना गरज राहिलेली नाहीये? दरम्यान काहीही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा दिली आहे। आपल्या लाडक्या बहिणींना आम्ही आत्मनिर्भर करण्याचं काम केलंय, आत्मसन्मान मिळवून देण्याचं काम केलंय। लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा अनेकांनी विरोध केला, पण मी आपल्याला सांगतो या व्यासपीठावरून कोणी माईका लाला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। आणि म्हणून लाडक्या बहिणींचं सक्षमीकरण हा आमचा अजेंडा। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पक्षाच्या नेत्यांच्या विरोधामध्ये गेलेले महेश शिंदे यांनी 2 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। या भेटीमध्ये महेश शिंदे यांनी आपल्याला जाणीवपूर्वक बदनाम करण्यात आल्याची नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे। त्याचबरोबर आपण पक्षविरोधामध्ये कोणतेही वक्तव्य केलं नसल्यानं त्यांनी सांगितलेलं आहे। तर त्यावेळी एकनाथ शिंदेंनी महेश शिंदेंच्या प्रश्नांना बगल देत तब्येतीची विचारपूस करत कामावरती लक्ष देण्याच्या सूचना केल्याची सूत्रांची माहिती आहे। जाहीर मेळाव्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना गटबाजीवरून खडसावलंय। गटबाजी खपवून घेतली जाणार नाही असा स्पष्ट इशारा त्यांनी दिलाय। पक्षामध्ये वाढत असलेल्या अंतर्गत मतभेदांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे। तर काही पदाधिकारी कॅबिनेटच्या वेळी मुंबईमध्ये हॉटेल बुक करून राहतात असंही त्यांनी नमूद केलं। पक्ष शिस्तीमध्ये चाललेला आहे, अन्यथा संघटना मजबूत होणार नाही असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन पक्ष वाढीसाठी काम करावं असं आवाहन उदय सामंतांनी केलंय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणातील बदलत्या प्रवृत्तीवरती भाष्य केलंय। राजकारणामध्ये साधारण 90% लोक सत्ता कोणत्या पक्षाची येणार याची वाट पाहत असतात। अनेक जण परिस्थितीनुसार झेंडे बदलतात असं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे। तर विचारनिष्ठा, तत्वनिष्ठा आणि ध्येयनिष्ठा कमी होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे। मी कधीही विचारांची तडजोड करत नाही आणि जातीपातीचं राजकारण करत नाही असं गडकरी म्हणाले। धाराशिवमध्ये 32वा अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन पार पडलं। यावेळी टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी मराठी भाषा सक्तीच्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं।
त्याचबरोबर राज्य सरकारच्या अभिनंदनाचा ठराव देखील मंजूर करण्यात आला। यासह साहित्यिकांना दरमहा 30,000 रुपये पेन्शन, मोफत आरोग्य सुविधा आणि गरजू साहित्यिकांना मोफत घरं आणि क्रीडापटूंप्रमाणे वर्ग 1 शासकीय नोकरी देण्यासह 7 महत्त्वाचे ठराव संमेलनामध्ये मंजूर करण्यात आले। याशिवाय शासनानं सर्व अध्यादेश मराठी भाषेमध्येच काढावेत आणि स्वर्गीय भास्कर चंदनशिव यांच्या नावानं ग्रामीण साहित्य संशोधन केंद्र स्थापन करावं अशी मागणी देखील संमेलनातून करण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मेघना बोर्डीकरांनी परभणीकरांना प्रत्येक रविवारी नो व्हेकल डे पाळण्याचं आवाहन केलं होतं। या उपक्रमाला जिल्हावासियांनी मोठा प्रतिसाद दिलाय। मेघना बोर्डीकर यांनी सलग 3ऱ्या रविवारी देखील स्वतःच पुढाकार घेत ताफ्याऐवजी ईव्ही वाहनामधून विविध भागांना भेटी दिल्या। या उपक्रमामुळे इंधन बचत, प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचतोय, अशी प्रतिक्रिया मेघना बोर्डीकर यांनी दिली आहे। पुण्यामध्ये काँग्रेसनं नीट सीबीएसई पेपरफुटी विरोधामध्ये मशाल मोर्चा काढलाय। युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चिब यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली, तर कार्यकर्ते मशाली घेऊन रस्त्यावरती उतरले। मोर्चा काँग्रेस भवन इथून सुरू होऊन पुणे महापालिका मार्गे झाशी राणे पुतळ्यापर्यंत काढण्यात आला। शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवरती स्कूल बस मालक संघटनेनं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे तातडीनं बैठकीची वेळ मागितली आहे। वाढत्या पेट्रोल डिझेल दरांमुळे स्कूल बस भाडेवाढीचा विचार करावा लागणार असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे, तर या संदर्भामध्ये तातडीनं निर्णय घेण्यासाठी सरकारनं बैठक घ्यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे। शाळांनी हायब्रिड पद्धतीनं म्हणजेच ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपामध्ये शिक्षण द्यावं आणि आठवड्यामध्ये फक्त 3 दिवस प्रत्यक्ष शाळा सुरू ठेवाव्यात अशी सूचना देखील संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे। मात्र सरकारकडून निर्णय न झाल्यास भाडेवाढीशिवाय पर्याय राहणार नाही असा इशारा देण्यात आला आहे। 40,000 बसेस है तो रोज का एवरेज हमारा 2,500 से 3,000 रुपये का डीजल जाता है एक गाड़ी के ऊपर। आप ये लगाइए 1,20,000 लीटर डीजल रोज का लगता है, तो आप महीने का सोचिए कितना लगेगा। तो वो हिसाब से हमने कैलकुलेशन करके ये किया कि अगर 2 शिफ्ट में गाड़ी जाती है तो हम कम से कम 60,000 लीटर डीजल बचा सकते हैं रोज का, और बच्चों की फीस भी नहीं बढ़ेगी। तो 2 शिफ्ट में स्कूल करा जाए। अब स्कूल वाले बोलेंगे हमारे पास जगह नहीं है, प्लेस नहीं है, तो ऑल्टरनेट डे बुला सकते हैं प्राइमरी को, फिर सेकेंड डे सेकेंडरी को। आजपासून राज्यातील समुद्रातील मासेमारी हंगामबंदी लागू होतीये। सागरी मत्स्य संपत्तीचं संवर्धन आणि मासळीच्या प्रजनन काळामध्ये संरक्षण व्हावं या उद्देशानं हा बंदी कालावधी आहे। 1 जून ते 31 जुलै या कालावधीमध्ये समुद्रातील यांत्रिक मासेमारीवरती कायदेशीर बंदी घालण्यात येते। पावसाळ्यामध्ये माशांचा प्रजननाचा काळ असतो, तर या काळामध्ये लहान मासे आणि अंडी नष्ट होऊ नयेत, त्याचबरोबर सागरी जैवविविधतेचं रक्षण व्हावं। या काळामध्ये 61 दिवस मासेमारी त्यामुळे बंद असेल। या काळात केवळ पारंपरिक आणि बिगर यांत्रिक नौकांना किनाऱ्यालगत मर्यादित मासेमारीची परवानगी असते। मासेमारी बोटी सुरक्षित स्थानी हलवण्यामध्ये आता मच्छीमारांची लगबग सध्या पाहायला मिळते। 40 दिवसाचे जे बारदानी वारे जर नाही वारे वाहत जर नाही गेले 40 दिवसाचे, तर हे मध्ये ही वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण होणारच। म्हणजे ते 40 दिवसाचे जे वारे असतात ते 40 दिवस अधिक आम्हाला एक 20 दिवस, म्हणजे असे टोटल 60 दिवसाची अशी हे असते। म्हणजे 40 दिवसाचे वारे वाहून निघले ना की 20 दिवस समुद्र शांत व्हायला होतं, आणि त्याच्यानंतर ही 1 ऑगस्ट ही मच्छीमारी आमची चालू होते। रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदरामध्ये मासेमारी हंगामाच्या अंतिम टप्प्यात पापलेटची विक्रमी आवक झाली आहे। बंदरातील लिलावामध्ये पापलेट, सुरमई आणि कोळंबी मोठ्या प्रमाणामध्ये दाखल झाल्यामुळे बाजारात माशांची रेलचेल वाढली आहे। मात्र आवक वाढल्यामुळे माशांचे दर घसरले। चांगल्या उत्पन्नाच्या अपेक्षेनं समुद्रात गेलेल्या मच्छीमारांच्या पदरी निराशाच पडली आहे। यंदा वादळ सदृश्य परिस्थिती, प्रतिकूल हवामान आणि डिझेल टंचाईमुळे मच्छीमार अधिक आर्थिक संकटामध्ये सापडलाय आणि हंगामाच्या अखेरचा दर कोसळल्यामुळे नुकसान वाढल्याची प्रतिक्रिया मच्छीमारांनी दिली आहे। नीट पेपरफुटी प्रकरणामधील मास्टर माइंड पीव्ही कुलकर्णीच्या बीडमधील बांधकामाला पालिका प्रशासनानं नोटीस बजावली आहे। संबंधित बांधकाम स्वतःहून पाडून घ्यावं यासाठी 3 दिवसांची मुदत देण्यात आली होती। मात्र मुदत संपल्यानंतर देखील बांधकाम अद्याप कायम असल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे आज पालिका प्रशासनाकडून कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जाते।
बंधू अशोक खरात याला आज सिन्नर पोलिसांकडून कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे. त्याची 3 दिवसांची पोलीस कोठडी आज संपतीये. तसंच सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या दुसऱ्या गुन्ह्याच्या अनुषंगानं त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. बीडमधील धनंजय देशमुख गुन्हा प्रकरणी मोठा खुलासा समोर आलाय. धनंजय देशमुख आणि समाधान खिंडकर यांनी एकमेकांविरोधामध्ये जीवे मारण्याची धमकी आणि शस्त्र दाखवल्याच्या केलेल्या तक्रारी खोट्या असल्याचं बीड ग्रामीण पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न झालंय. सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब आणि इतर पुरावे तपासल्यानंतर नमूद केलेली घटना घडलीच नाही असे कोणतेही पुरावे आढळलेले नाहीत. त्यामुळे ही घटना घडली नाही असं समोर येत आहे. त्यामुळे दोन्ही तक्रारदारांनी जाणून बुजून खोट्या तक्रारी दिल्याचं स्पष्ट झालेलं असून या प्रकरणी सविस्तर अहवाल न्यायालयामध्ये सादर केला जाणार आहे. त्याचबरोबर पुढील कायदेशीर कारवाईचे संकेत पोलिसांनी दिले. तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा आयुक्त पदाचा चार्ज घेतल्यानंतर राज्यभरामध्ये कारवाईचं सत्र सुरू झालंय. याच पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यामधील माळशिरस तालुक्यामध्ये मोठी कारवाई करण्यात आली. जय हनुमान भाईनाथ दूध संकलन केंद्रावरती छापेमारी दरम्यान तब्बल 997 किलो पाम तेलाचा साठा आढळून आलाय. त्याचबरोबर अकलूज इथल्या व्यापारी जयकुमार दोशी यांच्यावरती देखील कारवाई करण्यात आली आहे. साधारण 2,44,000 रुपयांचं पाम तेल हे दूध भेसळीसाठी वापरलं जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. तर संबंधित दूध संकलन केंद्र तात्काळ बंद करण्याचे निर्देशही देण्यात आले. मुंबईच्या कांदिवली पश्चिम येथील डहाणूकरवाडी मेट्रो स्थानकामध्ये 17 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे मेट्रो स्थानकातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. लिफ्टमध्ये एकट्या असलेल्या विद्यार्थिनीला अज्ञात व्यक्तीनं गाठल्याचा आरोप करण्यात येतोय. तर या प्रकरणी तपास केलेला असता मेट्रोच्या लिफ्टमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे ही मोठी दुर्घटना घडली आहे. लिफ्टमध्ये सीसीटीव्ही नसल्यामुळे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवताना अडथळा निर्माण झालेला होता. या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली असून अज्ञाताविरुद्ध एफआयआर देखील नोंदवण्यात आला आहे. नाशिकच्या सटाणामध्ये जुन्या अमरधाम स्मशानभूमीमध्ये मध्यरात्री कथित अघोरी पूजा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. काही संशयित व्यक्ती आलिशान वाहनामधून स्मशानभूमीमध्ये आल्याचं आणि त्यांनी तांत्रिक विधी केल्याचं सांगितलं जात आहे. या संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं असून पोलिसांनी तपास करून संबंधितांवरती जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते. सध्या लग्न सराईचा हंगाम सुरू आहे आणि व्हॉट्सअपवरून लग्नपत्रिका पाठवण्याचं प्रमाणही वाढलंय. तुम्हाला देखील अशा पत्रिका येत असतील आणि तुम्ही त्या डाउनलोड करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण सायबर भामट्यांनी फसवणुकीचा नवा मार्ग शोधलाय. लग्नाची पत्रिका आल्याचं भासवून हे भामटे मोबाईलवरती घातक फाईल्स पाठवतात. तुम्ही ती फाईल उघडली की बँक खात्यामधून पैसे गायब होतात. वसई विरारमध्ये अनेक राजकीय नेत्यांसह अधिकारी आणि सर्वसामान्य नागरिकांना देखील अशाच पत्रिका पाठवल्या जात आहेत. त्यामुळे लोकांनी सतर्क राहावं असं आवाहन पोलिसांनी केलंय. राष्ट्रवादीची महिला जिल्हाध्यक्ष असल्याकारणाने खूप मोठ्या लोकांचे फोन माझ्याकडे सेव्ह आहेत. तर सगळ्यांनाच मी प्रिन्सिपल आहे शाळेवरती, तर एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये सुद्धा अशा पद्धतीचे मेसेज गेलेत. मला काहीच कळेना की मी आता काय करू म्हणून, कशा पद्धतीने हा प्रकार हँडल करू मला काय कळेना. तर मी खूप त्रस्त आहे. 3-3.5 हजार लोकांना हे मेसेज गेलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारे लोक फोन करून व्हॉट्सअपद्वारे माहिती विचारली जाते. आपण अमुक बोलत आहात का, आपला नंबर हा आहे का, मी बँकेतून बोलत आहे, तुमचे KYC बाकी आहे. तर अशा प्रकारे कोणतीही बँक तुम्हाला फोन करून तुमचे KYC प्रलंबित आहे, तुमचा नंबर हा आहे का अशी विचारणा केली जात नाही. तर आपले बँकेच्या संदर्भात काही माहिती असल्यास आपण स्वतः बँकेमध्ये जाऊन बँक अधिकाऱ्याशी संपर्क साधून आपले KYC अपडेट असेल किंवा इतर कोणतेही कागदपत्र अद्ययावत करायचे असेल तर बँकेत स्वतः जाऊन करावे. चंद्रपूर शहरामध्ये चितळाच्या मटणाच्या नावाखाली गावठी डुकराची मांस विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. मांस विक्री करणाऱ्याच्या मोबाईलमध्ये जंगली प्राण्यांशिवाय प्राणी संबंधित व्हिडिओ आढळलेले असून वनविभाग या प्रकरणाचा तपास करत आहे. वनविभागानं 2 संशयितांना ताब्यात घेतलेलं असून त्यांची चौकशी केली गेली असता दोघांनी देखील आपला गुन्हा कबूल केलेला आहे. आज मयूर हॉटेलजवळ भालचंद्र शेरपुरे याला आम्ही ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की आम्ही गावठी डुकराचं मटण घेतलं आहे व मी ते चितळाचं मटण म्हणून शहरामध्ये विकतो आहे.
त्या अनुषंगाने आम्ही जाऊन चौकशी केली असता सदर गावठी डुकराचे मांस होते याला दुजोरा मिळालेला आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी ज्यांना विकलं जे शौकीन होते जंगली मांसाचे त्यांची आम्ही चौकशी केली. त्याच्यापैकी 2-3 इसम आपल्याला मिळालेले आहेत. त्यांची चौकशी केल्यावर बाकीचे इसम अजूनही फरार आहेत. सोलापुरात शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी आणि तात्पुरती शरीर यष्टी बनवण्यासाठी जिममध्ये जाणाऱ्या तरुणांना आकर्षित करणाऱ्या टर्मिन इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोघांना करमाळा पोलिसांनी रंगेहात पकडलंय. या धडक कारवाईमध्ये मेफेनटेरामाइन सल्फेट हा घातक इंजेक्शनच्या 150 बाटल्या आणि गुन्ह्यामध्ये वापरलेली बुलेट मोटारसायकल जप्त करण्यात आलेली असून एकूण 2,09,133 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्रीस बंदी असून देखील आरोपी कोणत्याही खरेदी बिलाशिवाय आणि परवान्याशिवाय याची विक्री करत होते. नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलिसांना मोठं यश मिळालंय. तब्बल 7 किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलंय. बाजार मूल्यानुसार 7 कोटी किमतीचं हे ड्रग्ज असून अज्जू नावाच्या आरोपीनं बाहेरून विकायला ते आणलेलं होतं. यासाठी एडीपीएल सोसायटी परिसरामध्ये त्यानं भाड्यानं फ्लॅटही घेतलेला होता. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावरती ही कारवाई करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये स्थानिक गुन्हे शाखा आणि फलटण शहर पोलिसांच्या संयुक्त धडक कारवाईला मोठं यश मिळालंय. रावरामोशी पुलाजवळ सापळा रचून 2 संशयितांच्या ताब्यामधून तब्बल 4 किलो 69 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलाय. मोटारसायकल आणि 2 मोबाईलसह एकूण 2,01,725 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.